अवघ्या काही महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा धुळा उठणार आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यातील दत्तवाड ग्रामपंचायतीची निवडणूक हाय व्होल्टेज होणार असून निवडणुकीच्या पूर्वीच दत्तवाडचं राजकारण पेटलं आहे. नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेत संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी बांधून स्वतःच्या सोयीसाठी सोयीस्कर अशा प्रकारच्या प्रभाग रचना करण्यात आल्याची चर्चा गावात जोर धरू लागली आहे. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की दत्तवाड ग्रामपंचायतीमध्ये एकूण 6 प्रभाग आहेत. त्यामध्ये 5 प्रभाग 3 सदस्य प्रत्येकी, याप्रमाणे एक प्रभाग हा 2 सदस्य असे एकूण 17 सदस्यांचा आहे. हा समावेश ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आहे. यामध्ये 2 सदस्य असलेला प्रभाग हा रोटेशन पद्धतीनं पुढे जाऊन सध्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2 सदस्य असलेला प्रभाग बनला आहे. यामध्ये तसं पाहायला गेल्यास प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6 यामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नव्हती. फक्त गरजेनुसार प्रभाग क्रमांक 4 व 3 यामध्ये बदल करून प्रभाग रचना करणं अपेक्षित होतं. मात्र सर्वच प्रभाग बदलून चुकीच्या पद्धतीनं प्रभाग रचना केल्याचं निदर्शनास येते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला गावामध्ये सुमारे 3700 मतं मिळाली होती व विरोधात सुमारे 1200 मतं मिळाली होती. याचाच विचार करून अशा प्रकारची खेळी केल्याचं बोललं जातं. यामध्ये प्रभाग क्रमांक 3 व प्रभाग क्रमांक 4 सलग येणं अपेक्षित होतं. तसं न करता प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपेक्षितरित्या काही भाग चुकीच्या पद्धतीनं सोयीस्कर समाविष्ट केला आहे. सदरचा बदल हा संबंधित अधिकाऱ्यानं राजकीय दबावाखाली केला गेला असल्याची ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. याबद्दल अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी जाब विचारला आहे. यावेळी प्रामुख्याने उदयका कसो पाटील, ॲडव्होकेट सुरेश पाटील, ॲडव्होकेट युवराज घोरपडे, विवेक चौगुले, स्वाभिमानी संघटना, बसगोंडा पाटील, मलगोंडा पाटील, देवराज पाटील, सुरेश पाटील, प्रमोद पाटील, लाला मांजरेकर, अमित माने, अण्णाप्पा कुरुंदवाडे, प्रकाश सिद्धनाळे, अविनाश झुंके, राजू चौगुले, ओंकार राणे, सूरज शिंगे, शिवाजी बिराणगे, जयसिंग बिरंगे, बाबू आयवाळे, NS पाटील आदी उपस्थित राहून जोरदार विरोध दर्शवला व याविरुद्ध माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे तसेच उच्च पातळीवर आक्षेप घेणार असल्याचं यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आलं आहे. मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रनमली.